तर नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश फापळे. तर आज आपण पाहणार आहोत नक्की ग्रंथ आणि कादंबरी याच्यातला नक्की महत्त्वाचा फरक काय आहे. बराच वेळा आपण दैनंदिन जीवनात या गोष्टी ऐकत आलो आहोत, पाहत आलो आहोत, पण नक्की याच्यातला फरक काय आहे, ग्रंथ कशाला म्हणतात आणि कादंबरी कशाला म्हणतात, किंवा कादंबरी जी आहे त्याला ग्रंथ का म्हणत नाही, किंवा ग्रंथ जी आहे त्याला कादंबरी का म्हणत नाही. तर ग्रंथ जर पाहायला गेलं तर याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अत्यंत विस्तृतपणे सखोल माहितीपूर्वक गोष्टी त्याच्यात नमूद केलेल्या असतात आणि त्याचा महत्त्वाचा उद्देश असतो ज्ञान देणे, शिकवण देणे, संस्कार देणे. याची जर उदाहरणं पाहायला गेलं तर महाभारत असेल, रामायण असेल, ज्ञानेश्वरी असेल, हे सर्व ग्रंथ आहेत ज्याचा काहीतरी सखोल अभ्यास करून, संशोधन करून, इतिहासाच्या जुन्या नोंदी घेऊन या सर्व गोष्टींचा अभ्यास करून एक ज्ञान म्हणून या गोष्टी दिलेल्या असतात आणि त्याचं एक पुस्तक बनवलेलं असतं आणि म्हणून त्याला ग्रंथ बोलतात. आणि कादंबरी जर पाहायला गेलं तर यात बऱ्याचशा गोष्टी काल्पनिक असतात, ज्याचा महत्त्वाचा उद्देश असतो की कथा सांगणे, लोकांना अनुभव सांगणे आणि त्याद्वारे संदेश पोहोचवणे. आणि म्हणून कादंबरीच्या काही उदाहरणं जर पाहायला गेलं तर मृत्युंजय असेल, छावा असेल, त्यानंतर श्यामची आई असेल, या सर्व कादंबरी आहेत. या सर्वच गोष्टी पूर्णपणे खऱ्या आहेत असं नाही. त्यातील काही गोष्टी खऱ्या असू शकतात, तर काही गोष्टींचा जो लेखक आहे त्याने त्याच्या कल्पनेनुसार काही गोष्टी काल्पनिक मांडल्या असतील आणि म्हणून त्याला कादंबरी म्हणलं गेलेलं आहे. आणि हाच महत्त्वाचा डिफरन्स किंवा हाच महत्त्वाचा फरक या कादंबरी आणि ग्रंथामध्ये आहे. तर शेवटी थोडक्यात पाहायचं ठरलं तर ग्रंथ म्हणजे ज्ञानासाठी बनवलेलं पुस्तक आहे आणि कादंबरी म्हणजे कथेसाठी बनवलेलं पुस्तक आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.